मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पुरंदरमध्ये घेराव घालू असा इशारा बारामतीमध्ये ओबीसीने दिला होता। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत। कसं बघता या सगळ्याकडे? धनगर समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्यामध्ये धनगर समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। तुम्ही एखाद्या समाजाचं जेव्हा लीडरशिप करत असतात तेव्हा समाजाच्या बाबतीमध्ये बोलताना आपण जरा विचारपूर्वक बोलण्याची आवश्यकता आहे। बारामतीमध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढला आणि त्या सगळ्या ओबीसी समाजातली मुलं हे तिथल्या प्रशासकीय भवनाच्या समोर उपोषणाला बसली होती की बाबा आपण कारवाई करा म्हणून। आता त्याबद्दल पोलीस प्रशासन, पोलीसचे ॲडिशनल एसपी, DYSP, तिथले PI हे तिथल्या आंदोलनकर्त्याशी बोललेले आहेत, त्यांना भेटलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे। खरं तर म्हणजे आजचा जो घेराव घालणार होता तो रद्द झालेला आहे की नेमकी काय? नाही, हे बघा, मुळामध्ये धनगर समाजाच्या बाबतीमध्ये कुणी असं स्टेटमेंट करण्याची आवश्यकता नाही। धनगर खंबीर आहे ना, धनगर समाजामध्ये ताकद आहे कुणाच्याही विरोधामध्ये लढायची, हे काय आजची बाब नाही आहे। धनगर समाजाकडं सुभेदार मल्हारराव होळकरांची तळपती तलवार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा भासाळा आहे, त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये पिंड आहे, शांतता पण आम्ही राखतोय। दुसऱ्या बाजूला महाराजा यशवंतराव होळकर यांचा तोपगोळा आहे, तोपेचा पहिला कारखाना काढणारा देशामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आहेत। इकडं आताचं जर बघितलं तर बापूविरू वाटेगावकर आहेत, हातामध्ये कुऱ्हाड आहे, दुसऱ्या हातामध्ये बंदूक आहे। सांगण्याचं मला तेच आहे की ज्यांना कोणाला धनगरांच्या बाबतीमध्ये काय बोलायचं आहे त्यांनी समजून घ्यावं माझ्या बोलण्यातून। ओबीसीचा आता जो GR निघालेला आहे मराठा मनोज जरांगे यांच्यावरती जो म्हणजे त्यांच्या आंदोलनानंतर जो GR निघाला त्याकडे कसं? हे बघा, या GRच्या बद्दल संभ्रम आहे, मराठा समाजामध्ये पण संभ्रम आहे, ओबीसी समाजामध्ये संभ्रम आहे। परंतु मी बऱ्याच सगळ्या जाणकार लोकांच्या मुलाखती ऐकल्या, काही वकील लोकांशी बोललो, तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही। आता या सगळ्या गोष्टीमध्ये स्पष्टता येण्याच्या संदर्भामध्ये अजून काही लोकांशी बोलावं लागेल, वकील महोदयांशी बोलावं लागेल, आणि जेव्हा त्याच्याबद्दल क्लिअरिटी येईल तेव्हा आपण त्या विषयावरती ठामपणे बोलू शकू। लक्ष्मण हाकेंचं म्हणणं असं की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। नाही, त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे, तर मुळामध्ये तुम्ही नीट समजून घ्या। तालुक्यामध्ये आता माझा आटपाडी तालुका आहे, तर माझ्या तालुक्यात 8 पंचायत समितीच्या जागा असतात, जिल्हा परिषदेच्या 4 जागा आहे, त्यातली एक जिल्हा परिषदेची जागा ओबीसीसाठी असते। तिथल्या समजा 8 पंचायत समितीत 2 जागा त्यातल्या ओबीसीसाठी असतील, एखादी महिलासाठी असतील, एखाद्या पुरुषसाठी। मी आता जिथं नेतृत्व करतोय तिथं 9 जिल्हा परिषद सदस्य जतमध्ये आहेत, किंवा 18 पंचायत समिती सदस्य, तिथं 3 पंचायत समिती सदस्य हे ओबीसीच्या वाट्याला येतील, जिल्हा परिषदचा 1 किंवा 2 सदस्य ओबीसीच्या वाट्याला येईल। तिथं समजा 2 मराठा समाजाकडे जर कुणबीचे दाखले असतील तर तिथलं आरक्षण गेलं असं हाके सरांचं मत आहे। आणि ही वस्तुस्थिती आहे ना, हे आंदोलन होण्यापूर्वी पण होतं। जेव्हा पुण्याची महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा 17 नगरसेवक हे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाचे कुणबी दाखले काढलेले नगरसेवक आहेत। ही सगळी परिस्थिती सगळीकडची आहे, ती काय एका ठिकाणचीच आहे अशातला विषय नाही। आणि त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे की राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे, तर एखादा दुसरा दाखला जर गावात निघाला सरपंच पदाला तो उमेदवार राहू शकतो, आणि तिथं ओबीसींची जरी संख्या असली तर तिथं ते एवढे सक्षम नसतात, ते निवडणूक त्या ताकदीनं तिथं लढू शकत नाहीत। जो सरकारने GR काढलाय तो चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, सरकारनं जो GR काढला, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी स्टेटमेंट ऐकलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठला धक्का लावला नाही, किंवा ओबीसीच्या सरसकट जी मागणी होती मराठा समाजाची ओबीसीतून ते मान्य सरकारनं केलेलं नाही। आता माननीय छगन भुजबळ साहेब आता आमचे सगळ्यांचे नेतृत्व करतायत, आमचे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांचीही मी मुलाखत ऐकलेली आहे, आणि त्यामुळे त्यांनी काही वेळ आमच्याला वकिलांच्याकडून डिटेल माहिती घेण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी मीडियामध्ये मांडलेली आहे। तर 4 दिवस 8 दिवस जाऊ द्या, एकदा व्यवस्थितपणे नेमकं काय ह्या GRचा अर्थ काय आहे, कशा पद्धतीने, किंवा आता पुढं SOP काय येते, प्रांत साहेबांना सगळ्या आदेश काय येत आहेत की कशा पद्धतीनं आता हैदराबाद गॅजेट लागू केलं तर त्या 5 जिल्ह्यामध्ये तिथल्या प्रांतांना काय आदेश येत आहेत की कशा पद्धतीनं दाखले निर्गमित करायचे आहेत। मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती स्पष्ट आपल्याला बोलता येईल। पण ओबीसीला मला हे सांगायचं आहे की आम्ही ओबीसीच्या बाजूनं ठामपणे आहोत। ओबीसीच्या बाबतीमध्ये जर भूमिका घेण्याची वेळ आली तर आम्ही नक्की घेऊ। माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत, आता एक नेते आपण त्यांच्या पाठीमागे सगळे ठामपणे उभा राहू, त्यांची भूमिका काय येते त्या भूमिकेबरोबर राहू। पण राज्यामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, तर देवाभाऊ नक्की मराठा समाजाला न्याय देतील, मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवरती अन्याय करणार नाहीत, हा पूर्ण विश्वास महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना आहे। सरसकटवरती आम्हाला काही वेळ मागितलाय, कसं बघताय? सरसकटला तुमचा विरोध काय? हो आहे ना, 100%। मला सरसकट दिल्याच्या नंतर मग काय परिस्थिती राहील, मग ते आरक्षण संपल्यातच जमा होईल ना।
आणि त्यामुळं सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं या विषयावरती सगळ्यांची भूमिका क्लिअर आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो. धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी प्रवर्गातून जे आहे ते बरोबर आहे. मिळावं आणि मात्र ओबीसींना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते धनगर समाजाचा आक्रमण धनगरांची भूमिका आहे ना. धनगर हा इथं आता मोठ्या संख्येनं आहे आणि जिथं अन्याय होतो तिथं धनगर समाजानं उभा राहणं हा धनगरांचा स्थायी भाव आहे. धनगर समाजाची मागणी पूर्वीपासूनची आहे की आमचं एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता तर बळावली आमच्या लोकांची भावना. अरे बाबून काही नसताना जर होत असेल तर आम्ही तर आधीपासून आहे, आम्हाला एस टीचं रिझर्वेशन आहे आणि म्हणून राज्य सरकारकडे माझी मागणी अशी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारनं पण भूमिका घेतली पाहिजे. आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची याचिका दाखल होती SLP होती ती आम्ही आता तिथून काढून घेतोय आणि ती मुंबई हायकोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करतोय. त्यामध्ये सरकारनं आम्हाला मदत करावी. आरक्षणाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जे खापर फोडलं जातं ते शरद पवारांवरती फोडलं जाते. तर तुम्ही असाल किंवा इतर नेते असेल ते सातत्यानं शरद पवारांवरती. मराठा समाजाच्या बाबतीत मराठा समाज म्हणतोय की आम्हाला फसवले, ओबीसी म्हणतात आम्हाला. शरद पवारांच्या बाबतीमध्ये मला बोलायचं नाही, परंतु या आता महिन्याभरातल्या त्यांच्या भूमिका दुटप्पीपणाच्या समोर आल्या. एक भूमिका काय आली की त्यांनी मंडल यात्रा काढली. एका बाजूला तुम्ही ओबीसीला चुचकारण्याचा प्रयत्न करता, ओबीसीला आम्हाला बरोबर घ्यायचं आहे, ओबीसीला आम्ही न्याय द्यायचा आहे अशी बाजू एका बाजूला मांडत असतानाच हे आंदोलन पुढं आलं. आणि ह्या आंदोलनामध्ये तुमची मुलगी तिथं जाऊन भेट देते की तिथं रिझर्वेशन मिळालं पाहिजे त्या आंदोलनामध्ये. आणि त्या आंदोलनाची भूमिका अशी आहे की आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. दुटप्पी भूमिका. एका बाजूला तुमचा नातू त्यामध्ये लीड करत होता. नातू आता ते सगळ्या मीडियामध्ये आलं की बाबा त्यांनी मोठी तिथं यंत्रणा उभा केली होती, तिथं सगळा सपोर्ट केला होता. तर ठीक आहे, लोकांना सगळं कळतंय, लोक आता सगळं बघतायत उघड्या डोळ्यांनी नेमकं काय सुरू आहे. त्यामुळं त्यांचा चेहरा दोन्हीकडून उघडा पडला आहे. इकडून मराठा समाजाकडून पडला, इकडे ओबीसीमध्ये पण पडलेला आहे. ओबीसीमध्ये तुम्ही भूमिका घेताय की आम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही भूमिका घेतली, अमुक घेतलं तमुक केलं, मंडल आयोग आम्ही लागू केला. आणि दुसऱ्या बाजूला त्याच काळात तुमची यात्रेला तर रिस्पॉन्स लोकांनी दिलाच नाही. यात्रेला लोक तिथं कुठं आलीच नाहीत, गर्दी झाली नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही इकडं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. तर हे सगळं लोक बघतायत. पुढची लढाई कशी असेल? आता माननीय भुजबळ साहेब ओबीसीचे आमचे लीडर आहेत. तर आता कशा पद्धतीने ही सगळी पुढची दिशा ठरते, जेव्हा दिशा ठरेल तेव्हा आम्ही बोलू. पण ओबीसीना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. राज्यामध्ये सरकार पण आपल्या बाजूनं आहे आणि आम्ही तर ओबीसीचे कार्यकर्ते आहोत. आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. जिथं कुठं काही आपल्याला भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका आम्ही ओबीसीच्या बाजूने घेऊ. खूप खूप धन्यवाद. तरी होते आमदार गोपीचंद पडळकर. त्यांनी जी आपली ओबीसींच्या बाबत जी आहे ती भूमिका मांडली, तसेच त्यांनी शरद पवारांवरती देखील जे भाष्य केलं आहे ते आपण बघितलं. कॅमेरा पर्सन महबूब शेखसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.